आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या संवाद सारथी व्याख्यानमालेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओ विषयी या ठिकाणी थोडक्यात माहिती शेअर करतो. आमचं एन-जी-ओ गेले 13 वर्ष महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ कार्यरत आहे. गेल्या 13 वर्षात ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात आमचं एन-जी-ओ काम करतं. गेल्या 13 वर्षात समाजाची सेवा करण्याची जी संधी आमच्या एन-जी-ओला मिळाली, त्याबद्दल निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या एन-जी-ओचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी शेअर करतो. मग आपण आजच्या या वेबिनारला सुरुवात करू. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार सीरीज सुरू केली. त्यात अगदी वेगवेगळे विषय, ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीच्या विविध पद्धती, जसं योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत लोकांना स्क्रीनची खूप सवय झाली होती. मग टीव्हीची स्क्रीन असेल, कॉम्प्युटरची स्क्रीन असेल, मोबाईलची स्क्रीन असेल, त्याचा जास्त वापर वाढला. त्यावर कंट्रोल कसं करायचं म्हणून आम्ही पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्कशॉप घेतलं. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून वेबिनार सीरीज घेतलं आणि हे सगळं करत असताना खूप सारा प्रतिसाद आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला. यासोबत विश्वशांती असेल, जलसुरक्षा, महिला आरोग्य असे विविध विषय आणि त्यांचे तज्ञ यांना आम्ही आमंत्रित केलं. हे सगळं सुरू असताना जाणवत होतं, की असा काही उपक्रम आपण सुरू करू शकतो का, की ज्यात कायम संवाद असेल. म्हणून मग आम्ही खूप लोकांशी चर्चा केली आणि आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ऑगस्ट 2022 ला संवाद सारथी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश हाच होता, की जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती असतात, त्यांचं जीवन जगताना त्यांना रोजच खूप सारा संघर्ष असतो. ते त्यांचं जीवन जगत असताना आपल्यातल्या
कमी ओळखून त्यावर मात कशी करतात. ते जीवन जगत असताना आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात. ते त्यांचं रोजचं जीवन जगत असताना मग त्यांचे शिक्षण असेल, त्यांचं करिअर असेल, कुटुंबात त्यांचा वावर असेल, समाजात त्यांचा वावर असेल, या ठिकाणी स्वतःला ॲडजस्ट कसं करून घेतात आणि त्यांनी जे काही क्षेत्र निवडलंय, त्यात ते त्यांच्या अडचणींवर मात करून इतरांसोबत जुळवून घेत स्वतःला कसं सिद्ध करतात, हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि मला सांगायला निश्चित आवडेल, की गेल्या 15 ऑगस्ट 2022 पासून तर आजपर्यंत जितकेही महानुभाव इथं आले, त्या प्रत्येकाकडून आम्हाला प्रत्येक वेळी नवीन गोष्ट ऐकायला मिळाली, शिकायला मिळाली आणि जे कोणी ऑनलाईनच्या माध्यमातून हे सगळं बघतात, कोणी वेबिनारला जॉइन होतं, कोणी Facebookला बघतं, कोणी YouTubeला बघतं. त्या प्रत्येकाला इथनं काहीतरी शिकायला मिळतं आणि निश्चितच आतापर्यंत आज आपण 180व्या पुष्पात आहोत संवाद सारथी व्याख्यानमालेच्या. 179 वेबिनारमध्ये महाराष्ट्रातले 36 पैकी 30 पेक्षा जास्त जिल्ह्यातली लोकं येऊन गेली, महानुभाव, की ज्यांचं जे क्षेत्र त्यांनी निवडलंय त्यातले ते मास्टर ब्लास्टरच आहेत. यासोबतच महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक असेल, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, गोवा, दिल्ली, गुजरात इथले पण महानुभाव येऊन गेले आणि प्रत्येक वेळेस आम्हाला त्यांच्याकडून एक नवीन ऊर्जा मिळत असते. आम्हालाच नाही तर हे सगळं जे लोकं बघतात, त्या सगळ्यांनाच ऊर्जा मिळत असते. म्हणूनच या व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि सर्वांच्या सहकार्याने इथपर्यंत हा प्रवास पोहोचलाय. तो सातत्याने सुरूच असेल प्रत्येक सोमवारी रात्री 8 वाजता. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्यात शर्वरी मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी अंजली मॅडमला विनंती करतो आणि जे पण श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. अंजली मॅडम, बालाजी सर दोघांपैकी ज्यांनी ठरवलंय अनम्यूट कर. चालेल विशाल सर. मी परिचय करून देतोय आजच्या अतिथी आणि वक्त्यांचा. ठीक आहे. येस सर. थँक यू. हो, चालेल. थँक यू. मित्रांनो, आज आपल्या समोर प्रेरणाचं सुंदर उदाहरण म्हणून उपस्थित आहेत कुमारी शर्वरी अशोक वाल्लेकर. 62% सेरिब्रल पाल्सी असतानाही त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून BSc आणि पुढे MSc कॉम्प्युटर सायन्स, तसेच डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, तसेच ज्या टेक्निकल लँग्वेजेस आहेत, फुल स्टॅक डेव्हलपमेंट जावा, असे विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. सध्या त्या पुण्यातील मार्श मॅक्लेनन ग्लोबल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि तिथे त्या स्पेशालिस्ट जनरल इन्शुरन्समध्ये 2 पाश्चात्य देशांच्या क्लायंट प्रोजेक्टवरती फुल टाईम त्या कार्यरत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना कॅपिटा आणि मार्शमध्ये एम्प्लॉई ऑफ द मंथ तसेच ॲप्रिसिएशन अवॉर्डने गौरविण्यात आलेले आहे. याआधी त्यांनी कॅपिटा इंडिया या जागतिक कंपनीमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह तसेच माया केअर फाउंडेशन या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये प्रकल्प समन्वयक म्हणूनही काम केलेले आहे. संगीत ऐकणे, शॉर्ट फिल्म पाहणे, बुद्धिबळ खेळणे आणि उत्तम स्वयंपाक करणे हे त्यांचे आवडीचे छंद आहेत. त्यांनी आपल्या फिजिओथेरपी सेंटरच्या माध्यमातून डेव्हलपमेंटल डिले आणि सेरिब्रल पाल्सी असलेल्या लहान बालकांसाठीही काम केलेले आहे. स्वतःच्या अनुभवातून आणि पालकांच्या मदतीने घरच्या घरी उपचार व पुनर्वसन कसे शक्य होऊ शकते याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी एक चांगल्या प्रकारचं मॉडेल आणि त्यातून सामाजिक कार्यातील भरीव योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच ते आपल्या दिव्यांग हिताय फाउंडेशनमध्ये सक्रिय स्वयंसेवक व्हॉलंटरी म्हणून आपलं योगदान देत असतात. रोजगारासाठी अनेक संघर्षांचा सामना केल्यानंतर भविष्यात जगभरातील दिव्यांग व्यक्तींना समान रोजगाराच्या संधी मिळाव्यात हे त्यांचं मोठं स्वप्न आहे. चला तर मग ऐकूयात आजच्या आपल्या जिद्दी, संघर्षमयी
आणि प्रचंड महत्वाकांक्षी असलेल्या आपल्या मैत्रिणीला, आजच्या अतिथीला, शर्वरी हिला धन्यवाद. धन्यवाद बालाजी सर, खूप सुंदर परिचय करून दिल्याबद्दल. मी खूप खूप स्वागत करतो शर्वरी मॅडम तुमचं. तुमचा जीवन प्रवास ऐकायला आम्ही सर्व उत्सुक आहोत. तर तुम्ही तुमच्या या छोट्याशा स्टोरीला सुरुवात करावी अशी विनंती ये- करतो. नक्की. आवाज येतोय माझा? हो, येतोय मॅडम, क्लिअर. ठीक आहे. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा या अ, या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल संकल्प फाउंडेशनचे विशाल सुनकू यांचे मी आभार मानते. त्याचबरोबर बालाजी शिंदे यांनी माझा परिचय करून दिला त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद करते. आणि मी माझी स्टोरी सुरू करते. तर खरंच खूप अवघड होता हा प्रवास. म्हणजे माझ्यापेक्षा तर मी म्हणेन माझ्या आई वडिलांसाठी जास्त अवघड होता असं मी म्हणेन. कारण माझा जन्म खरं तर 1 महिना आधी झालेला. म्हणजे जसं की आपण म्हणतो 9व्या महिन्यामध्ये मुलाची वाढ पूर्ण होऊन बाळ जन्माला येतं 9 महिने आणि 9 दिवस. तर परंतु माझा जन्म 8व्या महिन्यातच झाला. त्याच्यामुळं जी लहानपणी आईच्या गर्भामध्ये जी वाढ व्हायची होती ती अपुरी झाली. आणि त्याच्यामुळं हे सेरेब्रल पाल्सी हा विकार मला लहानपणापासूनच जडलेला आहे. थोडक्यामध्ये सगळ्याच अवयवांची वाढ कमी असल्यामुळे आणि जास्त करून मेंदूची वाढ कमी झाल्यामुळे हा आजार मला झालेला आहे. तर खरं तर लहानपण माझं खूपच स्ट्रगल मध्ये गेलं असं आपण म्हणूयात. कारण जन्मताच वजन तर माझं अगदी कमी होतं. 2.5 पाऊंड फक्त वजन होतं. त्याच्यामुळे खूप स्ट्रगल करावा लागला की त्याच्यानंतर मी मोठी तर होत गेले, पण त्याच्यानंतर जे आईचं दूध सोडून जेव्हा वरचं सुरू करतो आपण बाळाला, तर त्यावेळेमध्ये पण मला खूप साऱ्या गोष्टी पचत नव्हत्या. म्हणजे अगदी गाईचं दूध जरी म्हटलं तरी ते सुद्धा पचत नव्हतं. मग अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्याच्यानंतर मग गाईचं दूध सुद्धा पचत नव्हतं, तर मग देणार काय? तर त्याच्यामुळे मग मला आधी त्यांनी खूप साऱ्या डॉक्टरांच्या कडे दाखवलं पुण्यामध्ये. खूप साऱ्या ट्रीटमेंट झाल्या, पण त्याने काहीच फरक पडला नाही. आणि अगदी काही म्हणजे दूध सुद्धा पचत नव्हतं, तर देणार काय ना वरचं अन्न. तर आणि माझी आई आणि वडील सुद्धा हे शिक्षक होते. त्याच्यामुळं नोकरीवर जाणं तर भाग होतं त्यांना. मग अशा वेळेला वरचं खाणं सुरू करणं खूप गरजेचं होतं माझ्यासाठी. तर मग इन द मीन टाइम मग त्यांना एका निसर्गोपचार केंद्र आहे पुण्यामध्ये. गांधी भवन कोथरूड येथे आहे ते. आणि मग तिथं माझे आई वडील मला तिथे घेऊन गेले. त्याच्यानंतर मग त्यांनी काही थोड्या गोष्टी छोट्या छोट्या सांगितल्या. जसं की दूध डायरेक्ट न देता त्यांनी असं सजेस्ट केलं की मग दूध डायरेक्ट न देता दुधामध्ये लिंबू प्यायचं. आणि ते जे आपण पनीर काढतो ते बाजूला करून फक्त त्याचं पाणी मला प्यायला द्यायचं. त्याच्यानंतर व डाळ किंवा भात डायरेक्ट न देता त्याचं वरचं शिजवायचं प्रॉपर आणि त्याचं वरचं पाणी फक्त द्यायचं. अशा दृष्टीने माझा मग वरचं खाणं सुरू झालं. त्याच्यानंतर पण म्हणजे 1.25 वर्षापर्यंत माझी मान धरत नव्हती. जसं आपण म्हणतो की 3 ते 4 महिन्यामध्ये मुलं मान धरतात साधारणपणे. तर मला काही तसं झालं नाही. माझी मान जवळजवळ 1.25 वर्षापर्यंत माझी मान धरतच नव्हती. तर त्याच्यामुळे तो खूप स्ट्रगल मोठा होता. लवकर स्थैर्य आलं नाही.
चालत होते मी, पण चालता चालता खूप सारी पडायचे मी. तर त्याच्यामुळे सुद्धा खूप त्रास झाला घरच्यांना, की सेटल होण्यात अडचणी आल्या. परत मग असं करता करता मग आई बाबांनी स्वतः माझ्यासाठी तो जो निसर्गोपचाराचा कोर्स होता तो स्वतः त्यांनी करायला घेतला. म्हणजे ते स्वतः शिकले ते गोष्ट. म्हणजे 2.5 वर्षाचा डिप्लोमा त्या दोघांनी केला माझ्यासाठी केवळ. आणि वडिलांनी तर माझ्या म्हणजे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आता हिला मसाजची सुद्धा गरज आहे, आयुर्वेदिक मसाजची, तेव्हा त्यांनी स्वतः माझ्यासाठी मसाजचा कोर्स केला, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून. तर अशा रीतीने मला घरच्यांचं सारं सहकार्य मिळालं. त्याच्यामुळे कुठेतरी मी नॉर्मल मुलांच्या सोबत आले, पण तरी सुद्धा ओव्हरऑल म्हणजे नाही का, जे आपण म्हणतो अंगामध्ये ताकद पाहिजे किंवा जी शरीरामध्ये विकनेस राहिला होता तो काही कमी झाला नाही. त्याच्यामुळं खूप सारे अजूनही प्रॉब्लेम्स आहेत मला. मस्क्युलर विकनेस तर खूपच जास्त आहे, अजूनही आहे, पण ठीक आहे आता. आणि मग अशा पद्धतीने मग माझ्या कळत्या वयात येईपर्यंत आई वडिलांनी मला मसाज वगैरे ह्या गोष्टी केल्या. खूप सारे स्ट्रगल होते त्याच्यामध्ये, पण कधी कधी बऱ्याचदा बाहेर पुण्यामध्ये सुद्धा मला मसाजला नेलं त्यांनी. खूप सारा स्ट्रगल होता त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा, तरी सुद्धा ते थांबले नाहीत. माझ्यासाठी गोष्टी करतच राहिले आणि करतच अजूनही करतात. तर आता हा झाला माझा बालपणीचा प्रवास. आता वेळ आली होती, म्हणजे तरी सुद्धा, म्हणजे जरी एवढं सगळं होत होतं तरी सुद्धा माझी तब्येत तशी नाजूकच होती म्हणायला हरकत नाही. म्हणजे मला फ्रूट जे आपण फळ म्हणतो ना ती सुद्धा पचत नव्हती. केळी म्हणा, सफरचंद म्हणा, तर ह्या गोष्टी सुद्धा मला पचत नव्हत्या. त्याच्यामुळे मला काय खायला द्यावं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्यांच्या दृष्टीने. तर मग त्या निसर्गोपचारामध्ये त्यांनी असं सुचवलं की मग तुम्ही सफरचंद उकडून खा किंवा केळी अगदी पूर्णपणे बंद करा. आणि त्याच्यानंतर संत्री मोसंबीचा सुद्धा त्रास होत होता मला. संत्री मोसंबी पण नुसती न खाता त्याचा रस करून प्या वगैरे, असं असं खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. त्याप्रमाणे अंमलात आणल्या गेल्या. त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने 5-6 वर्षाची होईपर्यंत हे सगळं असंच चालू होतं. मग चालता तर येत होतं मला, पण मी सारखी पडायची. माझ्या गुडघ्यांना कायम जखमा असायच्या. त्याच्यानंतर कोपऱ्यांना पण जखमा असायच्या खूप साऱ्या. परत मला जिना चढताना त्रास व्हायचा, म्हणजे धरल्याशिवाय मला चढता येत नव्हता जिना. तर मग तरी सुद्धा मग मसाज वगैरे ह्या गोष्टी सुरूच ठेवल्या होत्या. आणि जसं की तुम्ही आता बघताय मला की अपीअरन्स मध्ये मला डिसेबिलिटी जास्त असल्यामुळे शाळेत आता जेव्हा ऍडमिशन घ्यायची वेळ आली तेव्हा खरंच अवघड होती ती गोष्ट. कारण लोकांना वाटत होतं की मी ऍक्च्युली सेरेब्रल पाल्सी म्हणजे गतिमंदता म्हणता येईल, पण सामान्य व्यक्तींना त्याबद्दल त्यावेळेला काहीच माहिती नव्हती. त्याच्यामुळं शाळांमध्ये मला प्रवेश मिळत नव्हता. त्यांना वाटायचं की अशी मतिमंद वगैरे आहे, तर त्याच्यामुळे मला प्रवेश नव्हते देत कुणी. तर मग ह्याचं पत्र आणा, त्याचं पत्र आणा, असं ते सुरू झालं. मग म्हटलं, आईच्या ओळखीच्या एक मॅडम होत्या, त्यांची मुलगी आईच्याच शाळेत शिकत होती त्यावेळेला. आणि मग त्यांनी असं सुचवलं की पुणे महापालिकेची तिथे एक शाळा आहे हडपसर मध्ये, मायावाडीमध्ये. तर मग तिथं त्या स्वतः शिक्षिका होत्या आणि त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे सर ते तिथे मुख्याध्यापक होते. तर मग त्यांनी असं सुचवलं की तुम्ही हिला आमच्या शाळेत घाला आणि जे काय असेल ते आम्ही बघतो तिथं. म्हणजे अशी कंपाऊंडच्या शाळेच्या कंपाऊंडला लागून जायची शाळा
आणि अलीकडं आईची शाळा आणि पलीकडे माझी शाळा अशी माझी शाळा सुरू झाली. पण झालं असं की मला रोज शाळेत जाणं तर काही शक्य होत नव्हतं. कारण खूप सारा विकनेस होता. खाली मांडी घालून बसता यायचं नाही खूप वेळ, किंवा तिथं जे अभ्यास घेतला जातो शाळेमध्ये तो करणं सुद्धा मला एवढं शक्य नव्हतं. रेग्युलर जसं आपण म्हणतो की बसून तेवढे 6-7 तास अभ्यास करणं मला काही शक्य होत नव्हतं. मग त्यांनी मला कौतुक त्यांचं असं वाटतं की आपण वर्क फ्रॉम होम किंवा स्कूल फ्रॉम होम किंवा ऑनलाईन शाळा ही गोष्ट आपण कोरोनामध्ये अनुभवली आहे सगळ्यांनी. पण मला हे सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की 30 ते 32 वर्षापूर्वी माझ्या शाळेतल्या बाईंनी तो विचार केला आणि मला सांगितलं की तू नाही आलीस तरी चालेल शाळेमध्ये, पण तू घरी अभ्यास कर. अशा पद्धतीने आईनी मग महिन्यातून एकदा वगैरे असं शाळेत जायची मी. जो काही अभ्यास असेल तो लिहून घ्यायचा किंवा काय जे काय असेल ते गृहपाठ वगैरे बाईंकडनं लिहून घ्यायचा. आणि मग घरी आल्यावर आई वडील आणि माझा भाऊ होता, तर ते सगळे करून घ्यायचे माझा अभ्यास. मग अशा पद्धतीने मी ते आणि मग त्याच्यानंतर परीक्षेपुरतं शाळेत जायचं. अशा रीतीने माझी शाळा सुरू झाली. मला शाळेत म्हणजे आमची फायनान्शियल कंडिशन चांगली असल्यामुळं शाळेत जायला यायला वगैरे मला रिक्षा होती. पण नाही म्हटलं तरी ते अंतर तसं 2 ते 3 किलोमीटर अंतर होतं. तेवढा प्रवास सुद्धा माझ्याच्याने शक्य होत नव्हता, कारण अंग वगैरे दुखायचं किंवा आपण म्हणू मस्क्युलर विकनेस असल्यामुळं ते थोडंसं आपण चमक वगैरे भरणं ते प्रकार खूप व्हायचे. त्याच्यानंतर मान वगैरे दुखणं हे प्रकार खूप जास्त व्हायचे. कंबर तर बास, कंबर तर मला जिथपर्यंत आठवतं तेव्हापासून माझी कंबर दुखत होती. तर त्याच्यामुळे हा सगळा स्ट्रगल आहे ना मोठा होता माझ्यासाठी. रादर मी तर म्हणते माझ्या आई वडिलांसाठी तर होताच होता. आणि शिवाय मी शाळेमध्ये शिकवायला जे मॅडम किंवा सर होते त्यांच्या दृष्टीने पण अवघड होतं खरं ही गोष्ट, की अशी एखादी मुलगी सांभाळणं खरंच खूप अवघड असतं. म्हणजे मला तर आठवतं ना, मी जेव्हा शाळेत जायला लागलेला तर मला चपातीचा तुकडा तोडून तोंडात घालणं सुद्धा शक्य नव्हतं. म्हणजे इतकी ती इन्स्टेबिलिटी जास्त होती ना, तर मग त्यावेळेला त्या ज्या बाई आहेत ना मामुनीबाई ज्यांच्यावर मी प्रवेश घेतला होता शाळेमध्ये, तर ते स्वतः मला मांडीवर बसून खायला घालायचे. म्हणजे मी कधी मित्रमैत्रिणींच्यात नाही जेवले मी. मी आमच्या बाईंच्या ग्रुपमध्येच वर्गामध्ये बसून जेवायचे आणि तिथं त्या सगळ्या मला म्हणजे त्या बाईच मला खायला घालायच्या सगळं. तर मग त्यावेळेला सुद्धा त्यांना खूप कौतुक वाटायचं माझं. तर मग अशा दृष्टीने तिसरी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्या बाई होत्या त्यांनी मग एक प्रस्ताव ठेवला आमच्या समोर, की आता त्यांना माझी हुशारी तर कळाली होती. मग त्यांना असं वाटलं मी ही मुलगी इथं राहून काय करणार नाही का. तर त्यांना असं वाटलं की मला आणखी चांगल्या शाळेत जाता यावं. तर त्यावेळेला पुणे महापालिकेच्या तर्फे तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली जाते. म्हणजे आता जसं आपण म्हणतो ना एंट्रन्स परीक्षा, तशी एंट्रन्स एक्झाम घेतली जायची. आणि त्याच्यातून सिलेक्ट झालेल्या मुलांची एक वेगळी शाळा असते विद्यानिकेतन नावाची. तर मग त्याच्यातून जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर त्या शाळेमध्ये प्रवेश मिळायचा. मग अशा रीतीने त्यांनी मला सांगितलं की शर्वरीची परीक्षा तर देऊन बघ तू, तुझा नंबर लागला तर ठीक आहे, नाही तर मग आपल्या शाळेत आपण कंटिन्यू करू. तर मग लकीली मग त्यावेळेला सुद्धा खरं तर परीक्षा म्हणजे तिसरीची परीक्षा झाल्यानंतर मग ती परीक्षा होती तर त्याची तयारी सुद्धा शाळेतच करून घेतली जात होती माझी. म्हणजे माझी असणे सगळ्यांचीच करून घेतली जात होती. मग त्याच्यासाठी मला मे महिन्यामध्ये वगैरे शाळेत जावं लागलं. त्याच्यानंतर परीक्षा झाली. मग त्याच्यानंतर
मग माझा नंबर लागला त्या ठिकाणी, तर मी मग त्या शाळेत जायला लागले. पण झालं असं की आता तिथं तर मला सूट दिली जायची नाही, कारण तिथं तर माझ्या कोण ओळखीचं नव्हतं म्हणा, म्हणजे त्या शाळेमध्ये कोणी ओळखीचं नव्हतं. हा, त्याच कॅम्पस मध्ये माझ्या 2 आत्या शिक्षिका होत्या. तर मग पण तरी सुद्धा त्या शाळेमध्ये हुशार मुलांची शाळा होती ती खूप. तर मला नाही का कुणी असं हे नाही केलं की बाबा तू घरून अभ्यास केला तरी चालेल, असं काही नव्हतं तिथं. मग पूर्वी आता जशी 5वी आणि 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा असते, तशी त्यावेळेला ती 4थी आणि 7वीला असायची. मग मला त्याच्यातून नंतर मग त्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर मग पुन्हा आणखीन एक परीक्षा झाली. त्याच्यातून मग स्कॉलरशिप साठी विद्यार्थी निवडले गेले, त्यामध्ये माझी निवड झाली. माझ्या रीतीने माझं 4थी पासूनच शिक्षण पुढे सुरू झालं खरं, पण ती शाळा पण नाही का म्हणजे 1.5 किलोमीटर अंतरावर शाळा होती. आणि स्कॉलरशिपला निवड झाल्यामुळे माझी सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशी ती शाळा होती. तर त्यावेळेला सुद्धा काही मला फारसं बसता वगैरे येत नव्हतं, पण स्टॅमिना बऱ्यापैकी वाढलेला होता माझा. तर त्याच्यामुळे मी म्हणलं ठीक आहे, आपण प्रयत्न तर करून बघूया. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर स्कॉलरशिपची परीक्षा वगैरे झाली. माझा नंबर तर नाही लागला, पण त्याच्यामधून माझा स्टॅमिना खूप वाढला आणि माझा म्हणजे ऍडिशनल विषयांचा अभ्यास चांगला झाला. म्हणजे बुद्धिमत्ता किंवा गणित हे विषय त्या ठिकाणी चांगले तयार झाले माझे. मग त्याच्यानंतर 7वीला पण तसं, 7वीला पण स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसले. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला झालं असं की माझा भाऊ त्याच वर्षी एक्सपायर झाला. तो सुद्धा दिव्यांग होता आणि त्याला सुद्धा मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार होता. तो एका जागी बसलेला असायचा. तर मग तोच माझा सर्व घरातला अभ्यास वगैरे सगळा तोच घ्यायचा. म्हणजे जरी तो फक्त 4थी पास होता तरी सुद्धा माझा सगळा अभ्यास घरामध्ये तोच घेत होता एवढे दिवस. मग आणि जसं आता बालाजीने सांगितलं की चेस वगैरे खेळणं, कॅरम खेळणं, हे सगळं मी त्याच्यासोबतच खेळायची. पण मग त्याच्यानंतर तो गेला, तर मग मी त्या वर्षी खूप आजारी पडले. 2 महिनाभर मी आजारीच होते. मग तरी सुद्धा मी थोडाफार अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्या अभ्यासावर परीक्षा दिली. मग त्याच्यानंतर मग त्या परीक्षेत पण नंबर नाही लागला माझा, पण माझं नॉलेज, माझी कॅपॅसिटी खूप वाढली. तर मग आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट वाईट वाटतं एका गोष्टीचं, म्हणजे जे शिक्षकांचं सहकार्य होतं ना, ते जसं जेवढ्या प्रमाणात पाहिजे होतं त्या प्रमाणात मला मिळालं नाही. आणि त्याचप्रमाणे शाळेतले विद्यार्थी सुद्धा म्हणजे मला असं वागवायचे जसं काय मी वाईट टाकल्यासारखं अशी वागणूक दिली गेली मला. तर मग ते मला खूप वाईट वाटतं अजूनही, की का असं माझ्याबद्दल नाही का, असं का वाईट लोक विचार करत होते, असं अजूनही वाटतं. तर त्याच्यानंतर मग 7वी चांगल्या मार्काने पास झाली. मला आठवतं, मला 85% पुढेच मार्क होते. असं नाही की मी कधी 60-70 मार्क पडले, पण असं कधीच झालं नाही. एवढा अभ्यास करायची मी की मला कायम 85%च्या वरच मार्क होते शाळेत असताना. तर तरी सुद्धा मग आता 8वीला प्रवेश घ्यायची वेळ जेव्हा झाली, तर तेव्हा मला असं वाटत होतं की मला त्याच शाळेत ऍडमिशन मिळावं, पण ती शाळा फक्त 7वी पर्यंतच होती. आणि मग 8वी पासून आईच्या शाळेत जायला सुरुवात केली. आईच्या शाळेत ऍडमिशन घेतलं. मग आईच्या शाळेत जायला सुरुवात केली. त्याच्यानंतर इथपर्यंत सुद्धा मला वाटतं मी म्हणजे जसं मी सांगितलं की मी खूप वीक होते, त्याच्यामुळे मला खूप त्रास व्हायचा. तर मग शाळेत रेग्युलर जायला व्हायचंच असं नाही. परत
चालताना वगैरे पळताना वगैरे पण मी सारखी पडायची, त्याच्यामुळे मला कोणी खेळायला सुद्धा घेत नव्हतं. आणि त्याच्यामुळं मग मी असं एकटीच राहायला लागले. तर मग कधी कधी असं व्हायचं ना, मी 8-8, 10-10 दिवस शाळेला मी जाऊ शकायची नाही, पण त्या दरम्यान झालेला अभ्यासक्रम भरून तर काढावा लागायचा ना आपल्याला. पण त्याच्यासाठी सुद्धा सहकार्य कोणी केलं नाही मला. तर या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत. तर मग आता ह्याच्यानंतर आईच्या शाळेत ऍडमिशन घेतलं, तर तेव्हा थोडासा माझा स्ट्रगल थोडासा कमी झाला म्हणू आपण. तर तेव्हा सुद्धा नाही का मला शाळेमध्ये चांगले मार्क मिळायचे, तर सर्वांना असं वाटायचं की नाही, ही शिक्षकांची मुलगी आहे आणि म्हणून तिला जास्त मार्क मिळतात असं सगळ्यांना वाटायचं. पण 10वीत ज्यावेळेला मी गेले त्यावेळेला मग सगळ्यांना कळालं की नाही, शर्वरी खरंच हुशार आहे खूप. म्हणजे 10वीला मला 81% मार्क पडले. तर ते सुद्धा एक म्हणजे नाही का एक योगायोग म्हणावं लागेल खरं तर. की मला ना हाताने लिहिण्यासाठी एवढा स्पीड नव्हता माझ्या, तर माझा पेपर पूर्ण व्हायचा नाही, बऱ्याचदा पूर्ण लिहून व्हायचा नाही. तर मग आई मला म्हटली की मग आपण असं करूयात का, आपण रायटर घेऊयात का तुझ्यासाठी. मला पहिल्यांदा ती गोष्ट अशी नाही का काहीतरी वेगळंच वाटलं. म्हणजे म्हणलं आपण म्हणजे नाही का तसं स्वतःच्या हाताने पेपर लिहिणं वेगळी गोष्ट आहे, आणि पण सांगून दुसरी व्यक्ती लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे. तर मला पहिल्यांदा असं वाटलं की मला ते जमेल का नाही. पण त्यावेळेला तृप्ती दळवींची नावाची मुलगी होती. तिने माझे सर्व पेपर लिहिले आणि नंतर तिचा सुद्धा बोर्डामध्ये 4था नंबर आला. 10वीला आणि 12वीला सुद्धा ती बोर्डात आली. आणि आज ती मुलगी सेकंड क्लास ऑफिसर आहे ह्याच्यामध्ये, गव्हर्नमेंट मध्ये. तर खरंच ती जर नसती ना, तर खरंच खूप आवड होती गोष्ट म्हणायचं. त्याच्यानंतर आईच्या शाळेतले शिक्षक पण त्यांनी चांगलं सहकार्य केलं. त्याच्यानंतर खूप साऱ्या लोकांना तिथं सुद्धा माझं कौतुक होतं. मी एवढी डिसेबिलिटी असताना एवढी कसं काय शिकते नाही का असं वाटायचं. तर मग आता 10वी पर्यंतचं शिक्षण तर पूर्ण झालं, आता पुढं काय करायचं. तर पुढं मग मला असं वाटत होतं मी कॉमर्स साईड घ्यावी की काय असं वाटत होतं. पण कॉमर्स साईडला लिखाण खूप असतं, तर त्याच्यामुळे आईला असं वाटलं की मी सायन्स साईड फ्युचर आहे, तर मी सायन्स साईड पण पूर्ण करू शकते. तोपर्यंत जसं म्हणलं की माझा स्टॅमिना बऱ्यापैकी वाढला होता. हा, आजार पण चालूच होतं माझं, पण मी जिद्दीने त्या गोष्टी पूर्ण करत होते. तर मग त्याच्यानंतर मी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. 11वी सायन्सला पण मला खूप त्रास व्हायचा ऍक्च्युली खरं तर. तर त्या दरम्यान सुद्धा माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा सहकार्य केलं मला, नाही असं नाही. पण ते माझ्या दृष्टीने चॅलेंजच होतं की एवढं 3-3 तास उभं राहून केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल करायचं, फिजिक्सचं प्रॅक्टिकल करायचं, ही गोष्ट नक्कीच माझ्यासाठी सोपी नव्हती. पण तरी सुद्धा मी ती पूर्ण केली. आणि मग 11वी पर्यंत तर मी क्लास कधी लावला नव्हता, पण मी 12वीला गेल्यावर क्लास लावला. का तर म्हणलं आपली नुकसान नको व्हायला नाही का. मी डबल त्या गोष्टी कानावर पडतील तर थोडस अभ्यासाचं हे सुद्धा कमी होईल माझं प्रमाण. म्हणजे स्वतःहून जो अभ्यास करायचा तो थोडासा कमी होईल आपला, असं म्हणून मी क्लास सुद्धा लावला होता त्या वर्षी. आणि अशा रीतीने पुन्हा 12वीला रायटर घेऊन परत ती परीक्षा सुद्धा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. मग आता विषय होता पुढं काय करायचं. तर म्हणजे मग त्याच दरम्यान माझा चुलत भाऊ आणि बहिणी हे आले होते घरी माझ्या. आणि ते
UK मध्ये सेटल होते त्यावेळेला. तर त्यावेळेला त्यांचं कसं झालं, त्यांना खूप इझिली नोकऱ्या मिळत गेल्या. त्यांचं शिक्षण कम्प्युटर सायन्स मध्ये नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी कोर्सेस छोटे छोटे करून त्यावेळेला त्यांना ती संधी तिकडे जायची मिळाली. पण माझ्या वेळेला मात्र परिस्थिती बदललेली होती. तर मला त्या वहिनीने सांगितलं की मला म्हणे तू असं कर, कम्प्युटर सायन्स मध्ये कर ग्रॅज्युएशन, तुला पुढे खूप चान्स मिळेल चांगलं. असं म्हणून मी ते 11वी-12वीला सुद्धा कम्प्युटर सायन्स हाच विषय घेऊन केलं. उत्तीर्ण झाले 12वी. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे विषय तर होते, आणि शिवाय कम्प्युटर सायन्स हा 200 मार्काचा वेगळा विषय होता मला. तर ते 12वी झाल्यानंतर मग आता पुढं काय करायचं, तर मी म्हटलं ठीक आहे आपण ग्रॅज्युएशन करू. पण आईचं म्हणणं होतं की तुला ग्रॅज्युएशन झेपेल का, तर त्याच्यापेक्षा तू असं एखादा छोटासा कोर्स निवड की ज्याच्यातून तुला स्वतःच काहीतरी करता येईल. पण मला असं वाटायचं ना की खूप शिकावं, खूप चांगलं शिकावं, असं मला त्यावेळेला फक्त वाटायचं. तर मग या ठिकाणी सुद्धा मग मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मला इच्छा होती खरं कम्प्युटर सायन्स साठी मी पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यावं अशी माझी इच्छा होती. पण जाण्या येण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी हडपसरला राहिले होते, आणि त्याच्यामुळं जायला यायला जवळजवळ 1 तास जायला, 1 तास यायला, ते बसेस मिळतात का नाही हा प्रश्न असल्यामुळं मग मग मी तो विषय बाजूला सोडला जरा, आणि गावातल्याच एका कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं. मग अशा रीतीने माझं कॉलेज सुरू झालं. त्याच्यानंतर मग नेण्या आणण्याचा प्रश्न होताच खरं तर, कारण त्यावेळेला एवढ्या काही सुविधा नव्हत्या आमच्याकडं. रिक्षा, बस वगैरे एवढी फ्रिक्वेन्सी नव्हती त्यावेळेला. तर मग त्याच्यामुळे मग माझी बहीण आहे, डॉक्टर आहे ती सध्या, आणि मग मला कॉलेजमध्ये नेणं आणणं हे सगळं तिनेच केलं. आणि वडील माझे जोपर्यंत गाडी चालवता येत होती तोपर्यंत त्यांनी सुद्धा बऱ्याचदा मला आणणं नेणं हे केलं. पण नंतर वय जसं जसं वाढत गेलं त्यांचं, तसं त्यांना हे शक्य झालं नाही. मग ही जबाबदारी माझ्या बहिणीने घेतली. पण सेकंड इयरला असतानाच तिचं लग्न झालं. मग आता परत प्रश्न आला का, मग कॉलेजमध्ये कोण सोडणार, कोण आणणार. मग त्या दरम्यान माझं जायला यायला शिकले कॉलेजमध्ये, रिक्षानी कधी बसनी असा प्रवास करायला लागले. पण तरी अजूनही पुण्यात जाणं येणं मला एकटीला शक्य नव्हतं. मग कॉलेजमध्ये असतानाच एका सुट्टीमध्ये मी जाहिरात बघितली की सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स आहे कुठं, पुण्यातलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पुणे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून. तर तिथं तो कोर्स होता. तर तिथं सुद्धा माझ्या आई वडिलांनी मला नेणे आणण्याचं काम केलं. जवळजवळ 1.5 महिना तो कोर्स होता. तर तो सुद्धा मी पूर्ण केलेला आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंगचा सर्टिफिकेट कोर्स होता तो, त्यावेळेला तो पूर्ण केला. मग त्याच्यानंतर आता पण मला अजूनही हातामध्ये तेवढी ताकद नव्हती की मी पूर्ण पेपर पूर्ण लिहू शकेन. तर त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स माझा पेपर सुद्धा अपूर्ण राहायचा. आणि कॉलेजच्या शिक्षकांनी पण तसं बघायला गेलं तर सहकार्य थोडं कमीच केलं म्हणू आपण. कारण म्हणजे आता समजा ज्यावेळेला मला काही गोष्टी माहित नव्हत्या की दिव्यांग लोकांना जास्त वेळ मिळतो वगैरे, जेव्हा मी त्यांना ही गोष्ट सांगितली की मी दिव्यांग आहे आणि मला पेपर पूर्ण होत नाही माझा, तर त्यावेळेला जरी माझ्याकडं मी मुख्याध्यापकांची परवानगी मागितली होती, तर त्यांनी मला पत्र दिले होते की असं असं हिला जास्त वेळ देऊ शकतो आपण, अर्धा तास. खरं तर दर तासाला 10 मिनिटं जास्त असा तो, दर तासाला अर्धा तास जास्त असा तो वेळ आहे. पण तो सुद्धा म्हणजे काहीतरी 20 मिनिटं एका तासाला काहीतरी जास्त होत वाटतं. म्हणजे टोटल 3 तासाचा पेपर असेल तर जवळजवळ 1.25 तास जास्त वेळ मिळू शकतो मला. पण हे त्यावेळेला कुणालाच माहित नव्हतं, आणि त्याच्यामुळं
अं, शि- अं, मुख्याध्यापकांनी किंवा तिथले प्राचार्यांनी एवढी मला सवलत दिली होती, तरी सुद्धा शिक्षकांना प्रश्न पडायचा की अरे ही तर अशी चांगली हट्टी कट्टी दिसती, हिला काय झालंय. म्हणजे लोकांचा तो एक कन्सेप्ट आहे, आजही लोकांच्या डोक्यात तोच कन्सेप्ट आहे की हात पाय नसतील तरच ती ती व्यक्ती अपंग आहे असं मानलं जातं आपल्याकडं. पण माझे प्रॉब्लेम्स तुम्हाला कळतच नव्हते काही, कारण दिसताना तर मी चालत होते, मीने उतरू चढू शकत होते, तर त्यामुळे त्यांना प्रश्न पडायचा अरे हिला तर काहीच नाही आणि मग ही दिव्यांग कशी असं प्रश्न पडायचा त्यांना. मग त्याच्यामुळं प्राचार्यांचं पत्र टाकून सुद्धा कितीतरी त्यांनी म्हणजे मला जास्त वेळ दिलाच नाही परीक्षेसाठी, आणि त्याच्यामुळे पेपर माझे खूप अर्धवट राहिलेले आठवतात मला. म्हणजे खर तर 100 मार्काचा पेपर असेल तर तो 70-80 मार्कांचा पेपर लिहिला जायचा, तरी सुद्धा मी चांगलं कव्हर केलं. मी स्पीड वाढवायचा प्रयत्न केला मी लिखाणाचा, पण तो काही वाढू शकला नाही. विकनेस होता. परत कधी असं जास्त वेळ बसलं जायचं तर परीक्षेच्या वेळेला अभ्यासाला वगैरे किंवा पेपर लिहिण्यासाठी, तर पाठीत वगैरे चमक सुद्धा भरायची माझ्या त्यावेळेला. तर अशा रीतीने खूप अवघड होत्या खरं तर गोष्टी, पण तरी पण म्हटलं तर हे पूर्ण करायचंच आहे आपल्याला असं वाटलं. मग तरी मग लास्ट इयरला म्हणजे तसं मला मी मग थोडेसे प्रॉब्लेम्स वाढले होते, त्याच्यामुळे मला अभ्यास सुद्धा होत नव्हता करणं. आणि जसं 11वी-12वीला प्रॅक्टिकल्स असतात तसेच ह्याला पण कॉलेज लेवलला पण प्रॅक्टिकल्स असायचे, तर त्याला सुद्धा 3-3, 4-4 तास उभं राहणं होतच. पण ते मी कसं बसत पार पडलं. आणि कुणी सुद्धा असं म्हणायचं नाही की तू असा तुला प्रॉब्लेम आहे तर तू बसून कर वगैरे, असं कोणी कधी बोललं नाही मला. त्याच्यानंतर मग मी असंच मग बऱ्याचशा परीक्षांमध्ये मला कसं झालं, मी पूर्ण पास नाही होऊ शकले. तर बऱ्याचदा विषय राहिले माझे, तिकीटी मिळाल्या, पण मी मग पुढच्या सेमिस्टरला ते विषय क्लिअर करत गेले. तर अशा रीतीने मग काही का असना बऱ्याचशा अडचणीतनं मार्ग काढत मी BSc झाले. तर तो विषय असा होता की शिक्षकांना मुख्याध्यापकांचं लेटर दाखवून या प्राचार्यांचं लेटर दाखवून सुद्धा ते लोक काही तयार होत नव्हते. मग मी उपप्राचार्यांना पण भेटले त्यावेळेला. तर त्यांना खरी परिस्थिती सांगितली मी. तर म्हंटल असं असं होतंय, तर तुम्ही काहीतरी लक्ष द्या. तर त्यांनी मला सांगितलं आता ह्याच्यावर तुम्ही काही करू शकत नाही, पण तुला जर असं कधी कुठल्या शिक्षकांनी सांगितलं ना की तुला नाही जास्त वेळ देत आहेत, तर मग तू सरळ खाली ये माझ्याकडं आणि मी तुला पेपर काढून देत जाईन. तर खरंच त्यावेळेला नाही का 2-3 वेळेला लास्ट परीक्षेला असं झालं की नाही, त्या शिक्षकांनी जे पर्यवेक्षक होते ते माझ्या कॉलेजचे असून सुद्धा त्यांनी वेळ जास्त दिला नाही मला, आणि त्याच्यामुळे मग खाली येऊन तो पेपर पूर्ण करायचा प्रयत्न केला. पण ते सुद्धा गोष्ट माझ्या दृष्टीने अवघड होती, कारण म्हणजे कसं म्हणू आपण ना, एवढं मोठं सामान घ्यायचं म्हणजे सॅक असेल किंवा जे काही दप्तर असेल, आपल्या सोबतच्या वस्तू असतील त्या घालणं, दप्तरात घालणं, पुन्हा 4 मजले खाली, माझं कॉलेज 4 मजली होतं, तर 4 मजले उतरून ते खाली येणं लगेच ते शक्य म्हणजे ते खूप अवघड वाटायचं गोष्ट. तर पण ठीक आहे, म्हणजे पेपर मिळायचा राहिला मला बऱ्याचदा मिळाला. परत त्यांनी पेपर दिला मला मग बऱ्याच वेळेला. पण मग मला असा प्रश्न पडायचा की अरे आपल्याकडे तर लेटर आहे आणि तरी असं कसं काय, म्हणजे नाही का, हे खरं ऑर्डर डावलण्यासारखं होतं त्यांची, म्हणजे प्राचार्यांची ऑर्डर डावलण्यासारखा प्रकार होता. तर ह्याच्याबद्दल पण मी खूप वेळा तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण
नाही काय, खरं तर एक खूप साधी गोष्ट होती की त्यांनी एक कॉमन मीटिंग घेतली असती आणि माझ्याबद्दल सर्वांना सांगितलं असतं किंवा जे जे शिक्षक माझ्या वर्गावर येणार आहेत त्यांना थोडीशी कल्पना दिली असती आधी, तर हे गोष्ट खूप सोपी होऊन गेली असती. पण त्यांनी का नाही केलं तसं मला नाही सांगता येणार. पण हे असं काम शेवटपर्यंत राहिलं. आता बीएससी ला शेवटच्या वर्षी सुद्धा माझे 2 विषय राहिले होते. तर तरी सुद्धा मी मग त्यावेळेला असं वाटलं की अरे आपण हे काय करतोय, म्हणजे नाही का खरंच आपल्या दृष्टीने ही अशक्य गोष्ट आहे का असं वाटायला लागलं. आणि आपण चूक केली का काय ग्रॅज्युएशन निवडण्याची असं वाटायला लागलं होतं त्यावेळेला. हो हो. तर मग आता मग त्याच्यानंतर अशाच पद्धतीने मग MSc पण मी पूर्ण केलं. आणि मग अं, आता प्रश्न होता स्वतःसाठी काहीतरी करण्याचा किंवा नोकरी किंवा असं काहीतरी वाटलं मला. तर नोकरीमध्ये सुद्धा मी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि मला एका ठिकाणी मगरपट्टा सिटी मध्ये नोकरी मिळाली पण होती. पण नाईलाजाने काय झालं त्यावेळेला की नाईलाजाने मला ती नोकरी नाही जमली, कारण IT मध्ये होती ती नोकरी आणि अं, तेवढं मला शक्य होत नव्हतं की 12 तास जवळजवळ त्यावेळेला टाइम होता ऑफिसचा, जवळजवळ सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत टाइम होता ऑफिसचं. पण जर काम जास्त असेल तर कधी कधी 10 सुद्धा वाजायचे. फक्त एवढंच होतं की ते ऑफिस जवळ असल्यामुळं माझे भाऊजी म्हणजे ताई आणि भाऊजी दोघी पुण्यात आल्यामुळं ती गोष्ट सोपी झाली होती की त्यांनी मला सोडण्या आणण्याचं काम केलं, त्याच्यामुळं ती नोकरी तर मला करता आली. थोडे दिवस केली मी 6 महिने. पण त्याच्यानंतर मग माझ्या डोळ्यांवरती परिणाम व्हायला लागला त्या गोष्टीचा. आणि मग डोळे माझे फिल्टर झाले होते, म्हणजे डोळ्यांवरती कम्प्युटरचा परिणाम झाल्यामुळं मला ऑपरेशन करावं लागलं होतं डोळ्यांचं. त्याच्यानंतर मग डोळ्यांचं ऑपरेशन केल्यानंतर म्हटलं आता स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मी सुरुवात केली. आणि गणित आणि बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये रिझनिंग मध्ये तर मी चांगली होतेच. कम्प्युटर सायन्स हा विषय असल्यामुळे त्या गोष्टी खूप सोप्या गेल्या मला. पण बँकिंगच्या परीक्षा देत असताना मला ते सुद्धा खरं तर खूप अवघड गेलं, कारण ते परीक्षा खूप लांब लांब असायच्या. कधी मुंबईला तर कधी इकडे पुण्यात मी हडपसरला राहते तर दुसऱ्या टोकाला परीक्षा असं ते व्हायचं. तर तरी सुद्धा मी मग त्याच्यातनं एवढ्या ह्याच्यातनं एका बँकेमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तर ते इंटरव्ह्यू मध्ये पण माझा नंबर नाही लागू शकला. तर त्याच्यानंतर मग मी प्रयत्न सुरू केले आपल्या. म्हणलं आता जाऊ दे ठीक आहे, म्हणलं की सरकारी बँकेत नाही मिळत जॉब आपल्याला तर ठीक आहे आपण प्रायव्हेट बँकेत तरी ट्राय करू, असं म्हणून मी 2-3 बँकांच्या परीक्षा दिल्या आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. पण तिथं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा माझा संघर्ष काही संपतच नव्हता. कधी कधी तर असं वाटायचं की कशाला आपण एवढं शिकलो, नाही का. एवढं शिकून पण नोकरी नाही तर काय ते शिकण्याचा उपयोग आहे असं वाटायचं. तर मग त्याच्यानंतर मग बँकेत सिलेक्शन झालं माझं. पण तिथल्या लोकांनी पण काय मला फारसं सहकार्य केलं नाही. म्हणजे आता माझ्या जर हातामध्ये प्रॉब्लेम होता तर त्यांनी मला असं काम दिलं की जे मला करता येणार नाही आणि जे फक्त नॉर्मल लोकच करू शकतील असं का मला दिलं. म्हणजे थोडक्यात त्यांना असं सिद्ध करायचं होतं की म्हणजे मी त्या नोकरीसाठी पात्र नाही असं सिद्ध करायचं होतं मला. त्या ज्युनियर ऑफिसरनी एवढा त्रास दिला की मी तो जॉब सोडला नाही कधी. बरेचदा विचार केला मी सोडण्याचा, पण मी सोडला नाही कधी. पण
त्यांचा विचार असाच होता की मी तो जॉब सोडावा आणि मी काही ते केलं नाही. पण मग त्यांनी मग मला मला खूप त्रास दिला आणि नोकरीमध्ये परमनंट नाही केलं. तरी जरी मी त्यांच्यापेक्षा म्हणजे तिथं जेवढे क्लार्क काम करत होते त्यांच्यापेक्षा मी जास्त शिकलेली होते, तरी सुद्धा त्यांनी मला नोकरीमध्ये कंटिन्यू केलं नाही. मग तिथनं ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरच नोकरी असल्यामुळं 6 महिन्यांमध्ये ते काही कंटिन्यू नाही झाले. मग मी परत दुसरी नोकरी शोधायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मला दुसऱ्या बँकेत पण चांगली नोकरी मिळाली. पण तिथले सहकारी खूप चांगले होते, नाही असं नाही. पण मग तिथं झालं असं की नेमकं शेवटचा महिना होता माझा आणि चांगलं चाललं होतं नोकरी माझी. तर मी आजारी पडले खूप सारे, तर त्यांनी ते काही ग्राह्य धरलं नाही माझं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की 6 महिन्यांची नोकरी म्हणजे एवढी रजा आम्ही तुला कशी देऊ, म्हणजे एवढ्या सुट्ट्या नाही देऊ शकत. या कारणावरनं मला नाही कंटिन्यू केलं त्या नोकरीमध्ये. असं ते झालं ते बरंच झालं म्हणा, काही एवढा काही पगार नव्हता तिथे. पण मी पगारापेक्षा मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी नोकरी करत होते. आणि मग तिथून बाहेर पडल्यानंतर मग आधीच्या नोकरीतनं बाहेर पडल्यानंतर मग तिथे एक आमचे टीटीओ सर होते. त्यांनी मग मला नोकरीमध्ये असताना खूप त्यांनी प्रोत्साहन द्यायचे की नाही, तू चांगली आहेस, चांगली शिकू शकतेस. तर मग त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी ती नोकरी संपल्यानंतर मी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स जो बँकेतल्या ऑफिसर लेवलची परीक्षा असते, ती परीक्षा सुद्धा मी पास झाले. तर तिथला अनुभव तर मला सांगावाच वाटतो असा की तिथे ज्यावेळेला मी परीक्षेला गेले ना, तर तिथे एक परीक्षक जे होते ना, ती म्हणजे अशी फार वय नव्हतं त्यांचं दोघांचं पण. कम्प्युटर वरतीच परीक्षा होती. तर त्यांनी त्यांना असं वाटलं पहिल्यांदा माझ्याकडे बघून की नाही का की ही काय परीक्षा देणार आहे. अजून सुद्धा लोकांना असा प्रश्न पडतो माझ्याकडे बघितल्यावर की ही काय, हिला काही येतच नसेल किंवा मला विचारतात की तू शाळेत जाती का, असा प्रश्न विचारतात लोक. तर असं लोकांना काय वाटायचं ते वाटू दे. पण या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. माझं मोठेपणापासून नाही सांगत आहे ही गोष्ट, पण मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की मी ज्यावेळेला त्यांच्याकडं ज्यावेळेला मी ऍडमिट कार्ड दिलं ना, तर त्यावेळेला त्यांना वाटलं अरे ही मुलगी काय, ही मुलगी इथं कशाला आली असं. म्हणजे ते बोलले नाहीत काही, पण त्यांनी असं म्हंटल की नाही का, काय इथलं काय येणार नाही, ही कशाला आली इथं. ते ओव्हरऑल त्यांच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन होते. तर मग पण ज्यावेळेला परीक्षा संपली तर त्याचं असं असतं की परीक्षा संपल्या लगेच हातामध्ये निकाल मिळतो त्याच्या. म्हणजे आपण जसं शेवटचं बटन दाबतो ना सबमिटचं, तसं लगेच आपल्या स्क्रीनवरती त्याचा रिझल्ट येतो. आणि तिथं असा नियम होता की तुम्ही जर पास झालेला असाल ना, तरच तुम्हाला जे पर्यवेक्षक असतील त्यांच्याकडे जायचं, तुमचा नंबर सांगायचा आणि ते मग मला डायरेक्ट सर्टिफिकेट काढून देणार मार्कशीट सकट. असं ते तिथं हे होतं. तर मग जेव्हा मी त्यांच्याकडं मग सगळी परीक्षा झाली आणि सगळे बाहेर निघून गेले आणि मी अख्ख्या त्या 100 जणांच्या वर्गामध्ये मी एकटीच अशी होती की कार्ड घेऊन सरांकडे गेले आणि ती माझ्याकडे बघत बसली की अरे कशाला, मला विचारलं काय झालं. म्हणलं सर निकाल पाहिजे. म्हणे अगं हा पास झाला तरच निकाल देतो आम्ही, असं नाही देत. तर मग ज्यावेळेला मी त्यांना म्हटलं मी पास झालीये, मला निकाल तरी द्या. तर मग
त्यावेळेला खरंच त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं मी मस्करी करते आणि खरंच त्यावेळेला त्यांनी तो नंबर माझा त्या ठिकाणी सिस्टमला टाकला आणि आणि पुन्हा प्रिंट वगैरे सगळी काढून त्यांनी माझ्या हातात दिली खरी, पण पुन्हा काय त्यांची माझ्याकडे नजर वर करून बघायची हे नाही झाली, हिंमत नाही झाली. ते गालातल्या गालात हसत राहिले फक्त, आणि पण त्यांनी माझ्याकडे काही बघितलं नाही. फक्त कॉंग्रॅच्युलेशन बोलले आणि मी तिथून निघून आले. खरंच म्हणजे खूप चांगला अनुभव होता तो, की मला सिद्ध केलं स्वतःला. तर ही गोष्ट मला प्रत्येक ठिकाणी करायची होती, की स्वतःला सिद्ध करायचं होतं. तर खूप छान हा प्रसंग तर माझ्या आयुष्यभर लक्षात राहिला असा आहे. आणि मग त्याच्यानंतर मग ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी आणखीन एका बँकेची परीक्षा दिली. तर मी त्याच्यामध्ये उत्तीर्ण सुद्धा झाले आणि ज्यावेळेला इंटरव्ह्यूच्या वेळेला मी हे सर्टिफिकेट त्यांना दाखवलं तरी सुद्धा म्हणजे ऑफिसर लेवलची परीक्षा पास झाले होते मी. आणि अप्लाय करत होते क्लार्कच्या एक्झामसाठी. तर तरी सुद्धा मला माहित नाही मी का रिजेक्ट केलं, मला कळालं नाही. पण मला त्या परीक्षेमध्ये माझं सिलेक्शन नाही झालं. परीक्षेमध्ये म्हणण्यापेक्षा इंटरव्ह्यू मध्ये. तर त्याचं कारण मला आजपर्यंत नाही समजलं की त्यांना असं का वाटलं असेल की मी हे काम करू शकत नाही. तर एवढे चांगले मला मार्क होते. त्या परीक्षेचा वैशिष्ट्य असं आहे की त्या परीक्षेचा निकाल फक्त 2% लागतो. तर तरी सुद्धा मी काय ती परीक्षा मग त्या बँकेत मला काही रुजू होता आलं नाही. पण ठीक आहे, तो अनुभव खूप छान होता. तर मग त्याच्यानंतर मग आई असं म्हणाली मला की आता हे नोकरी नोकरी खूप झालं शर्वरी, आपण असं करू स्वतःच काहीतरी सुरू करू. इन द मीन टाइम ज्यावेळेला मी त्या आधीच्या बँकेतून मला ज्यावेळेला नोकरीमध्ये कंटिन्यू नव्हतं केलं त्या दरम्यान आई एका फिजिओथेरपी सेंटरला जात होती माझी. आणि तिथं मग एक ऑटोमॅटिक मसाजर आहे. तर त्याच्यावरती झोपायचं आणि पूर्ण आपल्या पाठीच्या कण्याला मसाज मिळतो अशी ती थेरपी आहे. तर ती थेरपी आईने स्वतः अनुभवली आणि माझ्या दृष्टीने विचार करता करता तिला असं वाटलं की नाही, ही थेरपी माझ्या शर्वरीसाठी खूप उपयोगी पडेल असं तिला वाटलं. मग तिने त्यावेळेला माझ्यासाठी कोणताही विचार न करता 1.5 लाखाचं मशीन त्यावेळेला एकाच महिन्यात बुक केलं माझ्यासाठी. तर ही खूप म्हणजे पैसा तर भरपूर जणांकडे असतो किंवा नसतो माहित नाही मला, म्हणजे बऱ्याच जणांकडे नसतो. पण असणारे लोक सुद्धा एवढे पटकन विचार नाही करत आपल्या मुलांचा. एवढा पटकन माझ्या आईने माझा विचार केला आणि माझ्यासाठी ती मशीन आई घरी घेऊन आली. घरी घेऊन आल्यानंतर त्याचे जे रोलर होते ते काय मला म्हणजे ती थेरपी मला काय पटकन घेता नाही आली. मी हळूहळू थोडी थोडी सुरुवात केली. आधी 2 मिनिटं घे, मग 5 मिनिटं घे, मग 10 मिनिटं घे, अशी मी ती वाढवत नेली. त्या थेरपीचा माझ्यावर इतका चांगला परिणाम झाला की माझा स्टॅमिना खूप चांगला वाढला आणि मी आता जी आहे ती तुम्हाला ती दिसतीये ही 80-90% पेक्षा जास्त बरी झालेली आहे. तो ह्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता ह्याच्या आधीची परिस्थिती काय होती. तर मग एक साधारण 4 ते 5 वर्षांमध्ये मला तो अनुभव आला. त्याच्यानंतर मग नोकरी मधल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मग आईला असं वाटलं की शर्वरी आपण असं करूयात का आपण ह्याच सेंटर टाकूयात, आपण आता समाजसेवा करूयात पूर्णपणे. तर मी आईला म्हणलं अगं माझी परिस्थिती अशी, तुझं वय झालेलं, आपण हे कसं काय सांभाळणार एवढं सगळं. तर आई मला म्हणली अगं ठीक आहे काहीतरी मार्ग निघेल. तर त्यावेळेला सुद्धा बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट वगैरे करून आम्ही ते सेंटर उघडलं. घरच्यांचा सपोर्ट तर होताच होता
पण आईचा सपोर्ट खूप जास्त होता. म्हणजे लिटरली आठवड्यातनं 3 दिवस 4 दिवस ती सेंटर बघायची आणि 2 ते 3 दिवस मी जायची सेंटरला. त्या सेंटरमध्ये कन्सेप्ट असा होता की तिथं जवळजवळ 200 लोक थेरपीसाठी रोज येत होते आणि आम्ही असा एक मोठा हॉल घेतला होता 1000 स्क्वेअर फूटचा, जिथे ही थेरपी दिली जायची. जवळजवळ 10 ते 12 बेड होते. जशी मी घरामध्ये एक बेड माझा घेतला होता तशी जवळजवळ 10 ते 12 बेड होते. परत एका साईडला हे बेड होते तर दुसऱ्या साईडला कस्टमरला बसण्यासाठी जी जागा असायची. तर तिथं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स घ्यायचो. मग त्या ठिकाणी मी 7 ते 8 लोकांना लोक माझ्याकडं म्हणजे मुली आणि मुलं मिळून 7 ते 8 जण माझ्याकडे सर्व्हिसला होते त्यावेळेला. तर मग आईला ते समाधान खूप होतं की शर्वरी आपण रोजगार देतोय लोकांना, तू रोजगार मागायला जाऊ नकोस, तू रोजगार देण्याचा प्रयत्न कर, असं ती मला नेहमी म्हणायची. तर अशा रीतीने ते सेंटर सुरू झालं आणि मग पूर्णपणे बघा ना आता म्हणजे मी सायन्स ग्रॅज्युएट आहे, खरं तर कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहे. त्याच्यानंतर मी बँकिंग अँड फायनान्स म्हणजे पूर्णपणे वेगळ्या क्षेत्राकडे वळालेली होते. म्हणजे लिटरली कॉमर्स साईड म्हणून आपण त्याला, कॉमर्स साईड म्हणजे फायनान्स क्षेत्रात म्हणावं लागेल त्या गोष्टीला. तर अशा रीतीने पूर्णपणे सायन्स कडून कॉमर्स कडे वळाले मी आणि कॉमर्स कडनं आता पुन्हा सायन्स कडे म्हणजे त्यावेळेला मी कस्टमरला समजून सांगता यावं म्हणून मी अख्खं शरीरशास्त्र शिकले. ताईची पुस्तकं वाच, कधी इंटरनेटवर सर्च कर, कधी आईला विचार, कधी ताईला विचार, असं करत करत मी खूप साऱ्या गोष्टी शरीरशास्त्राच्या शिकले. मेडिकल सायन्स मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी मी माहीत करून घेतल्या आणि त्या हेतून त्या दृष्टीने मी लोकांना मार्गदर्शन करत राहिले त्या ठिकाणी की आपली जी थेरपी आहे ती आपल्या शरीरावरती कसं काम करते आणि कसं रोगांना दूर पळून लावते. अशा रीतीने ते अशा रीतीने ते व्यवस्थित चालू असतानाच लॉकडाऊन पडलं आणि जमावबंदी असल्यामुळे आम्हाला ते सेंटर बंद करावं लागलं. तर आता ते कधी सुरू होईल याचा काही नेमच नव्हता. त्याच्यामुळे आम्ही ते परत सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकलो नाही. आणि लॉकडाऊन मध्येच मला माया केअर फाउंडेशनची माहिती कळाली आणि मी तिथे जॉईन झाले. आणि तिथे जॉईन झाल्यानंतर मला आणखीन एका फाउंडेशन ची माहिती कळाली जे ऑनलाईन कोर्सेस घेतले जात होते तिथे. जिथे मी पुन्हा माझ्या क्षेत्राकडे परत यायचं म्हणून तिथं परत जावास्क्रिप्ट डेव्हलपमेंटचा कोर्स करायला घेतला. तो कोर्स सुद्धा मी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले आणि तो कोर्स पूर्ण केल्यामुळे मला आता जी संधी मिळाली कॅपिटा इन्शुरन्स मध्ये, तर तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मग मला विचारलं की तुला IT क्षेत्रामध्येच काम करायचं आहे का तुला इतर क्षेत्रामध्ये पण चालेल. मी म्हणलं बाबा नोकरी असते, आपण आपलं काम केलं, आपल्याला पैसे मिळाले, आपण स्वतःला सिद्ध केलं, मला काही फरक नाही पडत की IT आहे का दुसरी कोणती नोकरी आहे. त्यातनं आपण काय संधी निवडायची ते आपण ठरवूयात असा विचार करून मी कॅपिटा नावाच्या कंपनीमध्ये जॉईन झाले. तर झालं असं तिथं सुद्धा की तिथल्या सुद्धा सिनियर मॅनेजमेंट लेवलचे जे लोक होते त्यांना मला खूप त्यांचं सहकार्य मिळालं. एकतर तिथं झालं असं की मी जॉईन झाले त्यावेळेला तर फक्त म्हणजे लॉकडाऊनच असल्यामुळं सर्व काम घरातून होतं. त्याच्यामुळं झालं असं की मी कंपनीमध्ये पोहोचायच्या आधी
माझं काम तिथं पोहोचलेलं होतं, म्हणजे नो डाऊट की इंटरव्ह्यू वगैरे सगळं फोनवर झालेला होता माझा. पण तरी सुद्धा ही गोष्ट अवघड होती खरं, की माझ्यासारख्या मुलीला एखाद्या एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळणं खरंच खूप अवघड होतं. तर तरी सुद्धा मग मी प्रयत्न केला आणि मग मला ती नोकरी मिळाली. आणि मी आधी जसं म्हणलं तसं की माझं काम आधी पोहोचलेलं असल्यामुळं त्यांनी मग कंपनीचं जे जो ग्रुप असतो, म्हणजे आपलं जसं फेसबुकचा ग्रुप असतो किंवा फेसबुक हे एक सोशल मीडिया आहे, तसं त्या कंपनीचं पण एक सोशल मीडियाचं हे आहे. तर त्याच्यावरती माझ्याविषयीचा एक लेख त्यांनी प्रसिद्ध केला. आणि त्या सरांना अजूनही माझं कौतुक आहे खूप जास्त, की त्यांना अजूनही वाटतं की ही कशी काय करू शकते नाही का एवढं. तर त्यांना खूप कौतुक आहे माझं सर्वांना. माझे मॅनेजर, माझे सिनियर मॅनेजर खूप कौतुक करत असतात माझं. आणि अर्थात माझं कामही तसंच आहे. तर हे सगळं माझी फिजिकल कंडिशन लक्षात घेता त्यांनी पहिले तर जवळजवळ 3 वर्ष मी ऑफिसला गेलेच नाही कधी. कधीतरी क्वचित एखाद्या वेळेला जर बोलवलं तर मी जात होते. आणि त्याच्यानंतर मग कंपनी माझी कॅपिटा नावाची जी कंपनी होती ती मार्च नावाची जी आता जी कंपनी आहे त्याच्यामध्ये मर्ज झाली. त्याच्यामुळं तिथले रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगळे असल्यामुळं मला त्या ठिकाणी ऑफिसला जावं लागतं. पण ठीक आहे, तोही एक वेगळा अनुभव आहे माझ्या दृष्टीने, की शेवटी कसं माहितीये का, हे स्वतःला जे सिद्ध करणं आहे ना, हे कुठंतरी आपण समाजामध्ये मिसळून सिद्ध करू शकतो. असं घरात बसून काही होत नाही. तर खऱ्या अर्थाने डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन ही जी गोष्ट आहे ती समाजामध्ये मिसळल्याशिवाय होणं शक्य नाही, असं मला आता वाटायला लागलंय. की वर्क फ्रॉम होम हे ठीक आहे, पण जेव्हा आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे की आमच्यासारखी मुलं सुद्धा काम करू शकतात चांगल्या प्रकारे, तेव्हा आपण समाजात मिसळलं पाहिजे. ही गोष्ट महत्वाचीच आहे. पण त्यासाठी ना समाजाचा सुद्धा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन पाहिजे आपल्याकडे बघायचा. आणि तसं सहकार्य सुद्धा पाहिजे. तर मला आनंद आहे की माझे सगळे सहकारी त्याच्यामध्ये खूप चांगले सहकार्य करतात. आणि चांगल्या पद्धतीने मला तिथं सांभाळून घेतलं जातं. आणि एक मिनिट. हा, तर आता असं आहे की हा सगळा माझा प्रवास आहे आणि इथपर्यंत मी आलेली आहे. आणि मला आता असं वाटतं की जसा स्ट्रगल आयुष्यामध्ये जो मी केला तसा बाकीच्यांनी सुद्धा तसा स्ट्रगल तसा त्यांच्या वाट्याला येऊ नये. पण सगळ्यांचं एवढं असावं की स्वतःला सिद्ध करण्याची एक जिद्द असावी, असं वाटतं प्रत्येकामध्ये. ते समाधान वेगळं असतं की आता माझ्याकडे तुम्ही बघाल ना, तर माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली आहे की मी काही नाही कमवलं तरी चालण्यासारखं आहे खरं तर. पण तरी सुद्धा मला कसं वाटतं की मी स्वावलंबी आहे आज. तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप चांगलं वाटतं ही गोष्ट. तर त्याच्यामुळं मी प्रत्येकाला असं सांगेन की तुम्ही जिद्द ठेवा आणि जिद्दीने सगळं शक्य आहे. ठेवा आणि प्रयत्न करत राहा, असं मी सगळ्यांना सांगेन. आणि माझा हा प्रवास खूप छान आहे. आणि आता जवळजवळ 1.25 तास झाला मी बोलती आहे. तर अजून
आता तुम्हाला काही प्रश्न असतील माझ्याविषयी विचारायचे तर जरूर विचारा. खूप सॅल्यूट शर्वरी मॅडम. स्ट्रगलिंग करत करत इथपर्यंत आला आणि जसं तुमचं परिचय पत्र आलं मी शोधत होतो इंटरनेटवर की शर्वरीचा अर्थ काय होतो. तर त्याच्यात खूप छान दिलं की संधीचा प्रकाश, की एखादी पाठ उगवण्यापूर्वी जे काही प्रकाश येतो तसंच तुमचं जीवन आहे असं तुमचं प्रवास ऐकून जाणवतं. त्याबद्दल अगदी ते नावाला साजेसं जीवन जगताय त्याबद्दल एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. मॅडम या सगळ्या प्रवासात अगदी बालपणापासून आता बघा खूप चढ उतार येत असतात जीवनाच्या प्रवासात. तर तुम्हाला या संपूर्ण प्रवासात सर्वात जास्त आनंदाचा क्षण कुठला की जो कधी विसरू शकत? सगळ्यात जास्त आनंद म्हणजे मला ज्यावेळेला पहिली नोकरी मिळाली त्यावेळेला. अरे, या संपूर्ण प्रवासात जसं की चढ उतार सुरू असतात आणि तुम्ही सांगितलं की खूप साऱ्या वेगवेगळ्या घटना घडल्या. मग या सगळ्या घटनांमध्ये असं कुठला पेनफुल मोमेंट होता का की जो एक तर तुमच्या हृदयाला भिडला किंवा तुमच्या विचारात भिडला किंवा फिजिकली तुम्हाला त्याचा त्रास झाला, असा कुठला क्षण की जो कधीही विसरू शकत? तुमचा आवाज आला नाही नीट. हॅलो. आता येतोय आवाज? विशाल सर तुमचा थोडा आला. आवाजच येत नाहीये. आता खूप येतोय? बारीक आवाज येतोय. हॅलो. सॉरी मी माझा जरा व्हिडिओ ऑफ केला. कारण मला ना हॅलो. फोनवरती मला आवाज येत नाहीये. आता येतोय हॅलो. आवाज? आता येतोय? हो हो हो, आला आला. ओके. तर शर्वरी मॅडम मी असं विचारत होतो की जीवनात खूप चढ उतार असतात. या संपूर्ण जीवन प्रवासात असा कुठला पेनफुल मोमेंट आहे की जो तुमच्या हृदयाला भिडला किंवा विचारात भिडला किंवा अगदी तुम्हाला फिजिकली पण त्याचा त्रास झाला, असा कुठला क्षण की जो कधी विसरू शकत? हम्म. हा, फर्स्ट इयरला पहिल्या वर्षाला असताना माझे 2-3 विषय राहिले होते त्यावेळेला खरंच खूप दुःख झालं मला आणि असं वाटलं की आपण हे का निवडलं नाही का. आपल्यात खरंच तशी ताकद नाही की काय असं वाटायला लागलं होतं त्यावेळेला. आणि ज्यावेळेला माझी आई सुद्धा कॉलेजमध्ये आली आणि तिने ज्यावेळेला हे सांगितलं त्या ठिकाणी की असं असं तिचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी म्हणजे खरं तर त्यांनी उत्तरच एवढं हे दिलं ना. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं. ही आधी सांगण्याची गोष्टच नाही ना. त्यावेळेला झालं असं परिस्थिती होती की इंटरनल परीक्षा ज्यावेळेला होती ना माझी, तर त्यावेळेला मी आजारी होते तर त्याच्यामुळे मी तो पेपर देऊ शकले नव्हते. तर मग त्यांनी मला इंटरनलचे मार्कच दिले नव्हते त्यावेळेला. तर त्याच्यामुळे माझा तो विषय राहिला होता आणि त्यांचं म्हणणं की तिची अशी परिस्थिती आहे हे तुम्ही आधी का नाही सांगितलं आम्हाला. तुम्हाला जर वर्गात माझी परिस्थिती दिसतीये अशी आहे तर तुम्हाला सांगायची काय गरज आहे. तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही अंडरस्टँड करून घ्या ना. तो एक प्रसंग खूप माझ्या दृष्टीने हे होता. आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेला मला पहिल्या नोकरीमध्ये मला कंटिन्यू बँकेमध्ये नाही केलं गेलं, कायम मला त्रास दिला गेला ना, त्यावेळेला खूप मला दुःख वाटलं की
आपण एवढं चांगलं काम करत होतो त्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी असं कुठलं बँकेमध्ये असताना कुठलंही काम असं नव्हतं की मी सगळ्या काउंटरची कामं मी शिकलेली होते. हेड ऑफिस मधलं कुठलंही काम मला सांगा मी करत होते न किरकिरता. म्हणजे खरं तर मी कम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी होते, तरी सुद्धा मी कॉमर्स चांगल्या पद्धतीने शिकून ते करत होते. आणि तरी सुद्धा मला अशा पद्धतीने त्यांनी नाही तिथं जॉब कंटिन्यू केला, तर मला खूप वाईट वाटलं. आणि जवळजवळ तुम्हाला सांगते त्याच्यानंतर मी जवळजवळ 1 वर्षभर तरी असं गेलं माझं की मला खूप मानसिक त्रास होत होता त्या गोष्टीचा आणि मी खूप डिप्रेशन मध्ये गेले होते. म्हणजे लिटरली मला आता आठवतं मी रात्रीच्या झोपेतून उठायचे. मला असं वाटायचं ती जी ऑफिसर मॅडम होती ना, ज्यांनी मला खूप त्रास दिला, तर ते असं वाटायचं मला आता सुद्धा उठून मला त्रास देतील असं वाटायचं. आणि मी दचकून झोपेतून उठायची. जवळजवळ वर्षभर हे चालू होतं. तर त्यातनं मला बाहेर पडायला खूप वेळ लागला आणि ते खूप दुःखदायक होते प्रसंग सगळे. ते म्हणतात, अजून तुमच्या संपूर्ण जीवनात जसं अगदी तुम्ही बालपणापासून सांगितलं की प्रत्येक वेळेस वेगवेगळे चॅलेंजेस येत गेले आणि त्यावर मात करत करत इथपर्यंत पोहोचलाय. जसं असं म्हणतात ना की अगदी एखाद्याला प्रेरणा मिळणं त्यासाठी खूप जास्त काही करावं लागत नाही. म्हणजे इव्हन छोटासा दिवा असेल तो पेटवायला ठिणगी पुरेशी असते. तसं तुम्हाला सातत्याने की नाही मला हे नाही तर ते, जसं तुम्ही उदाहरण दिलं की ज्या प्रकारचा जॉब मिळाला, कम्प्युटरचा असेल, त्याचं थेरपी सेंटर असेल, जे काही हे वेगळे टास्क करत गेले, तर हे मल्टीटास्किंग आहे. तुमचं जीवन जगण्याचे पद्धती आहे. यासाठी सगळं ऊर्जा कशी टिकवून ठेवतात सातत्याने आणि तुमचं अ, अगदी कायम हास्य असतं. तर याचं सिक्रेट काय याबद्दल सांगा. ऊर्जास्थान म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एक तर घरून मिळणारा सपोर्ट तो खूप जास्त आहे आई वडिलांकडनं आणि सगळ्या घरच्या लोकांकडनं मला खूप चांगला सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मी इथपर्यंत आले आणि आताही इथून पुढे जे काय करेन ते त्यांच्या शुभ आशीर्वादांमुळेच करेन. आणि शारीरिक गोष्ट म्हणाल तर आता मी ज्या थेरपीचा उल्लेख केला ज्याच्यामुळे मी एवढी बरी झाले, ती थेरपी मी आजही घेते. सकाळी 1 तास ती थेरपी घेते आणि 1 तासाचा योगा करते. त्याच्यामुळं एवढे सकाळी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10:30-11 पर्यंत मी काम करत असते. पण मला थकवा येत नाही ती याच कारणामुळे येत नाही. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता म्हणजे मी सेटल तर झालीये, पण म्हणजे हे स्वतःच्या लाईफमध्ये सेटल झाली मी. पण मला असं वाटतं ना, प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने असं सेटल व्हायला पाहिजे. आणि तीच मला प्रेरणादायक ठरते की नाही मला दुसऱ्यांसाठी पण काम करायचं आहे आयुष्यामध्ये. तर पण हे मी कधी करू शकेन तर आता जसं माझ्यामुळं खूप साऱ्या लोकांना माहित पडलं की आपल्यासारखी लोक सुद्धा चांगली कामं करू शकतात. तर हे जर उलट झालं असतं तर की जर समजा मी तिथं काम करू शकले नसते व्यवस्थित, तर मी काय दुसऱ्यांना नोकरी शोधल्या असत्या. आता आता कसं होतं की जी लोक माझ्या संपर्कामध्ये येतात तर त्यांना आता कुठंतरी ही खात्री पटलेली आहे की माझ्यासारखी मुलं सुद्धा काम करू शकतात आपल्यासारखी तुमच्या माझ्यासारखी. तर मी आताच मी बघते ना तर CSRच्या अंतर्गत खूप सारी रक्कम NGOज ला वगैरे दिली जाते. तर मला कुठंतरी असं वाटतं ना
की हे सगळं प्राथमिक स्वरूपामध्ये ठीक आहे, पण या या फंडिंगचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हायला पाहिजे. जसं की आरोग्य झालं, शिक्षण झालं, किंवा आपण म्हणू ऍक्सेसिबिलिटी हा जो विषय आहे, तर त्या दृष्टीने काम व्हायला पाहिजे. तरच म्हणजे तसं फ्री मध्ये फंडिंग देऊन काहीच उपयोग नाहीये त्याचा. आपल्यासारख्या लोकांना इंडिपेंडंट बनवणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. शर्वरी मॅडम, जसं तुम्ही हा आता उल्लेख केला, हा तर एक नवीन शर्वरी एवढ्या सगळ्या डिफिकल्टी मध्ये पण उभी राहायला लोकांनी काय केलं पाहिजे याबद्दल थोडक्यात सांगा. अरे बापरे, अवघड गोष्ट आहे. एकतर पहिली गोष्ट ना, अं, स्वतःला काहीतरी आयुष्यात करायचं आहे हे कुठंतरी ठरवलं पाहिजे. म्हणजे आता आपण बघतो की बरेचसे दिव्यांग लोक घरच्यांवरतीच अवलंबून असतात. तर त्याच्यामुळं एक कसं होतं ना, की किती आपण घरच्यांना आवडते असलो ना, तरी सुद्धा मग असं डिपेंडन्सी असेल ना, तर आपण कुठेतरी नकोशी होऊन जातो. घरामध्ये सुद्धा किती तुम्ही नाही म्हणा, एखादा माणूस जर 4 दिवस घरात पडून असेल तर 5व्या दिवशी तो माणूस नकोसाच होतो घरामध्ये. किती तुम्ही काही करा, म्हणजे नसेल कदाचित मेंटली तसं त्यांना वाटत, पण फिजिकली त्यांना झेलावंच लागतात गोष्टी. तर मग हे होऊ नये म्हणून काय करायचं, तर स्वतः काहीतरी ठरवलं पाहिजे. आपलं लक्ष आयुष्यात ठरवलं पाहिजे की नाही, मला हे करायचंच आहे. आणि मग कुठल्याही परिस्थितीत डळमळून न जाता त्या गोष्टीचा पाठपुरावा करत ते पूर्ण केलं पाहिजे गोष्टी, खचून न जाता. हा, तर माझ्याही आयुष्यात आले प्रसंग कितीतरी असे की नाही, मला पुढे जावंसच वाटत नव्हतं. रादर मला तर कितीतरी वेळेला असं वाटतं अजूनही की लोकांचं वागणं बघितलं ना की असं वाटतं की अरे च्या, आपण तर कितीतरी व्यवस्थित आहोत, पण तरी सुद्धा आपल्याला संधी द्यायला हे लोक नाकारतात. तर कितीतरी वेळेला असं वाटतं की नाही, आपल्याला एक पाय नसतं तर बरं झालं असतं, आपल्याला एक हात नसतं तर बरं झालं असतं. पण ही डिसिप्लिन नको असं कितीतरी वेळेला वाटतं. पण नाही, आहे ना, आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं. आणि आहे त्या गोष्टींसाठी थँकफुल राहायचं, आणि त्याच्यातून काय करता येईल चांगलं ते करायचं. हे तर मी आयुष्यभर करत आले आतापर्यंत. खूपच छान, प्रेरणादायी असं तुमचं कार्य आहे. मी सर्वात आधी भानसे सरांना विनंती करतो की अनम्यूट करून बोलावं. मग आपण सगळ्यांसाठी मंच खुला करूया. भानसे सर. मॅडम नमस्कार. हॅलो, आवाज येते माझा? हो, येतोय सर, बोला बोल. हा हो, मॅडम नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. मॅडम तुम्हाला म्हणजे जास्त काही नाही विचारायचं, फक्त एकच विचारायचं आहे का तुम्हाला वर्क फ्रॉम होम आवडते का ऑफिसला जाणं आवडते? आणि दुसरा असा प्रश्न आहे का ऑफिस मध्ये आता तुम्हाला महिलांचा जास्त त्रास होतो का पुरुषांचा? आता सध्या मला ऑफिसला जायला आवडायला लागलेलं आहे. आणि आताच्या ऑफिसमध्ये मला कुठलाच त्रास होत नाहीये सर. जो झाला तो आधीच्या नोकरीमध्ये खूप त्रास झालेला आहे. तर असाच प्रवास सुखाचा, चांगला, आनंदाचा हो, यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हो हो, थँक्यू. धन्यवाद भानसे सर. बालाजी शिंदे सर. येस सर. थँक्यू सगळ्यात आधी मला बोलण्याची संधी दिली पुन्हा एकदा गेटच्या इंट्रोडक्शन नंतर.
शर्वरीची आणि माझी ओळख एका NGO मध्ये झाली होती. मला वाटतं की 3 ते 4 वर्ष झाली असतील आणि तेव्हापासून आम्ही संपर्कात आहोत. शर्वरीचा प्रवास मी ऐकत होतो. खूप जवळून तो आज ऐकण्याची संधी भेटली. शर्वरी, त्याबद्दल तुला सॅल्यूट आहे माझा. खूप स्ट्रगल आहे, विशेषतः हायर एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटच्या अनुषंगाने. कारण मला एक गोष्टीची आठवण झाली की मी 2 ते 2.5 वर्षापूर्वी दुसऱ्या एका NGO मध्ये काम करत होतो, सोलापूरमध्येच, आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि तो जो प्रोजेक्ट होता तो अर्ली इंटरव्हेन्शन वरती प्रोजेक्ट होता, ज्यावरती शर्वरीने काम केलं फिजिओथेरपी सेंटरच्या माध्यमातून, आणि काका आणि मावशी या सगळ्यांनी, तिच्या आई-वडिलांनी. त्यावेळी असं बघितलं की आपल्या दिव्यांग जी मुलं आहेत, जे विशेषतः 0 ते 18 वयोगटातले आहेत, खूप त्यांना समस्यांना सामोरे जावं लागतं. मी बघितलं की शिक्षक त्यांना ॲडमिशन नाकारतात, जे शर्वरीच्या बाबतीत झालं, की डिसेबिलिटी वरून डिस्क्रिमिनेट केलं जातं. त्यांना एक्सक्लूड केलं जातं एज्युकेशन सिस्टमपासून, शिक्षणाच्या प्रवाहापासून. बऱ्याच वेळा ते काही एज्युकेशन सिस्टममधले शिक्षक असतील, त्यांचा पीअर ग्रुप असतो, तेवढे सेन्सिटाइज नसतात आणि मग त्यांचं ते इन्क्लुजन होण्यामध्ये खूप सगळ्या अडी-अडचणी असतात. तर हे तिसरी गोष्ट, ॲक्सेसिबिलिटीची बघितली. खूप सगळे रॅम्प आहेत. काही ठिकाणी रॅम्प आहेत, पण ते कागदावरतीच असतील. काही काही लोकांनी, काही महाशयांनी रॅम्प बांधले असतील आणि त्याच्यावरती 2 पायऱ्या बांधल्या असतील. किंवा कागदी घोडे नाचवले असतील, की आम्ही रॅम्प बांधले. भलेही समग्र शिक्षा अभियान, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, RPWD ॲक्ट, नॅशनल बिल्डिंग कोड, या सगळ्या गोष्टी असतील, तरी देखील या ग्राउंडवरच्या गोष्टी मी त्यावेळी बघितल्या होत्या. काही पालक होते, की तिथं 2-2, 3-3 एकाच घरातले 2 मुलं मी बऱ्याच वेळा बघितली, की त्यांना डिसेबिलिटी आहे. सिव्हिअर डिसेबिलिटी. एखाद्या मुलाला घेऊन जायचंय कुठेही, तर त्यांना ते उचलून घेऊन जावं लागतं. त्यांनी त्या खूप सगळ्या म्हणजे दवाखान्याच्या वाऱ्या केल्यात. जशी आपली लोकं पंढरीची वारी करतात, तशा अशा कित्येक वाऱ्या केल्यात दवाखान्यामध्ये, आणि मला प्रत्येकाच्या घरी अशी मोठी फाईल दिसायची, ज्याच्यामध्ये सगळे त्यांचे फोटोकॉपीज असतील, एक्स-रेज असतील किंवा मेडिकल हिस्ट्रीचे डॉक्युमेंट, सगळं असं बघायचं. तर शर्वरीची त्या प्रवासामधून आठवण झाली, की त्या ठिकाणी शिक्षण किती महत्त्वाचं होतं, त्या लोकांसाठी आरोग्याचा ॲक्सेस किती महत्त्वाचा होता. तर या सगळ्या गोष्टीची मला त्या निमित्ताने आठवण झाली. आणि हे शर्वरीला कदाचित 25-30 वर्षापूर्वी शर्वरीच्या वाट्याला आलं. पण परिस्थिती ती आजही तशीच आहे. आणि यावरती आवाज उठवणं, यावरती बोलणं, हे कुठे तर एस्केलेट करणं, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. नाहीतर हे प्रश्न पुढच्या 25-30 वर्षानंतर हे देखील असेच राहणार आहेत, मला वाटतं. शर्वरीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे शर्वरी खूप समजूतदार आहे. खूप प्रेमळ स्वभावाची मुलगी आहे. खूप भारी कुकिंग करते. आणि मी तिच्या हॉबीजमध्ये सांगितलेलं आहे, की तिला जेवण बनवायला खूप आवडतं आणि दुसऱ्याला खाऊ घालायला, हे विशेषतः. आणि मी देखील त्याचा लाभार्थी आहे. आम्ही ज्यावेळी ट्रिप काढली होती गोव्याला पर्पल फेस्टच्या निमित्ताने, जबरदस्त ती स्वयंपाक बनवते. त्याबद्दल थँक शर्वरी. शर्वरीबद्दल सध्या तरी एवढंच बोलेल. पोरीने करून दाखवले. अडी-अडचणी खूप सगळ्या होत्या आणि त्यातल्या त्यात मी प्रत्येक वेळी बोलत असतो. कदाचित हे रिपीट होतं, की महिला असेल तर त्या वाट्याला, म्हणजे त्यांच्या वाट्याला जरा डबल-टिपल लेव्हलला हे सगळं होतं. ते डिस्क्रिमिनेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी. अ, त्यामुळे शर्वरी, सॅल्यूट आहे. तुझे आतापर्यंत करून दाखवलंय ते. आणि हे प्रत्येकाने सिद्ध करणं खूप महत्वाचं आहे. सिद्ध केल्याशिवाय लोकं आपल्याला स्वीकारणार नाहीयेत. सिद्ध केल्याशिवाय लोकं आपल्याला सन्मान देणार नाहीयेत. सिद्ध केल्याशिवाय आपल्याला आदर भेटणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, की शर्वरी, तू ते करून दाखवलंय आणि त्याचं एक मॉडेल किंवा त्याचं एक उत्तम उदाहरण आमची शर्वरी आहे. शर्वरी, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थांबतो. धन्यवाद. हो, थँक यू सो मच.
धन्यवाद बालाजी आणि विशाल. अंजली मॅडम. अश्विनी मॅडम आहेत, अपर्णा मॅडम, मोटोरोला नावाने फोन जॉईन आहे, आसावरी मॅडम, विजय जाधव. ज्यांना बोलायचं प्लीज अनम्यूट करून बोलू शकतो. आसावरी वाल्लेकर माझी आई आहे. हा. नाही, त्यांनी बोलले तर चालेल ना. आनंद आहे. बोल ना आई. हॅलो आई बोल ना. मे बी तिला अनम्यूट करता येत नसेल, मी बघू का जाऊन. नाही, करतील ना अनम्यूट. विजय जाधव सर, तुम्ही अनम्यूट केलं, बोला. हॅलो. हॅलो. अपर्णा मॅडम, हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला बोला. हा, मी शर्वरीची आई बोलते. हा बोला ना. हा, मी शर्वरीची आई आहे याचा मला खूप अभिमान वाटतोय. म्हणजे असं मूल आपल्या पदरी असून देखील पण ती इतकी गुणी आहे ना की मला माझा ती म्हणजे काही अशी अपंग आहे म्हणून मला काही त्याचा त्रास झालाय असं अजिबातही वाटत नाहीये. इतकं मीच उलट म्हणजे देवाला त्याच्याबद्दल आभार मानेन की माझ्या पदरी अशी गुणी एवढी सुशील मुलगी जन्माला मी घालू शकले म्हणून मी देवाची खूप आभारी आहे. आणि सगळ्यांनी खूप सहकार्य ज्यांनी ज्यांनी केलं त्यांची पण मी खूप सारी आभारी आहे. थँक्यू. खरोखर आम्ही आता इतक्या वेबिनार मध्ये बघतो की जिथं सपोर्ट सिस्टीम पॅरेंट्सची आहे ते निश्चितच एक चांगलं स्वतःला सिद्ध करू शकतात. आणि जेव्हा तुमच्यासारखे आई बाबा असतात तर निश्चितच पुढे जायला मदत होते. हे आम्हाला या वेबिनारच्या निमित्ताने नक्कीच जाणार. खूप खूप धन्यवाद. आणि थँक्यू. तुम्हाला खूप खूप सॅल्यूट की तुम्ही इतकं छान घडवलं की आज स्वतःला सिद्ध करू शकतो. ओके, थँक्यू. विशाल, मला वाटतं ना की हे जे तुम्ही ऐकलं ना आता हे माझ्या आयुष्यातलं 10 ते 15% होतं. अजून माझे विचार खऱ्या अर्थाने विचार तर तुमच्यापर्यंत पोहोचलेच नाही. पण मी आवर्त घेतलं का आवर्त घेतलं ना वेळेच्या बंधनामुळे मी आवर्त घेतल्या गोष्टी. नाही तर खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत तुम्हा लोकांना, रादर जगाला सुद्धा की किती अडचणी न वर आले. आणि ते तर आहेच. आणि शिवाय जसं बालाजी म्हटला की कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायची गरज आहे किंवा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये अपंगांनी स्वतःला बदलायची गरज आहे. ते सुद्धा खूप बोलायला आवडती गोष्टी मला. मी आता बोलले नाही काही, पण ठीक आहे, आपण त्याच्याविषयी वेगळं एखादं सत्र घेऊ शकतो का? हे अक्षरशः माझ्या लाईफचं 10% सुद्धा नाही ऐकलेलं तुम्ही लोकांनी, असं मला वाटतं. नक्कीच जसं म्हणजे आयुष्यातला प्रत्येक अनुभव जर सांगायला गेलं ना तर नाही अक्षरशः 6-7 तास सुद्धा पुरायचे नाहीत आपल्याला. नाही ते पण तर मी ते आवडते जाणवतं घेतलं. मॅडम की जेव्हा तुमच्यासारखे व्यक्ती आपल्या आयुष्यावर भरभरून बोलतात ना, तर तो वेळ निश्चितच अपूर्ण पडतो. आणि बऱ्याचदा जे काही बोललेलं असतं ते बाय हार्ट असतं. त्यामुळे तो प्रॉपर संदेश हा नक्कीच हृदयापर्यंत आणि विचारापर्यंत लोकांच्या पोहोचतो. त्यामुळे
जे काही होतं ना ते अगदी योग्य पद्धतीने होतं असा आमचा अनुभव आहे. अजून कोणाला बोलायचं असेल तर प्लीज अनम्यूट करा. नाहीतर मग आपण समारोपाकडे जाऊया. ज्यांना कोणाला बोलायचं असेल प्लीज अनम्यूट करून बोला. नमस्कार, मी विजय जाधव. हा बोला बोला विजय. प्रत्येक दिव्यांग हा एक बाहुबलीसारखा योद्धाच आहे आणि त्यातील ह्या एक योद्धा आहेत आणि ह्या ज्या स्ट्रगल केल्यात आतापर्यंत, म्हणजे ह्या कंडिशन मध्ये MSc पर्यंत शिक्षण घेणं सहसा म्हणजे अनिश्चितच आहे. परंतु त्यातल्या त्यात लेडीज असताना इतकं घेतलं शिक्षण, हे म्हणजे एक जिवंत असण्याचं आणि एक योद्धा असण्याचं उदाहरणच आहे. आणि पुढील आणखी स्ट्रगल साठी किंवा ज्या नवीन नवीन अडचणी येणार आहेत येणार आहे जीवनामध्ये, त्याला अशीच सडेतोड उत्तर देऊन आपल्या कामाच्या माध्यमातून किंवा एक नवीन वेगळं शिकून आपल्या लाईफ अशीच त्याने जगावी अशी सदिच्छा देऊन 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. अजून कोणाला सो बोलायचं असेल तर अनम्यूट करा. नाही तर मग आपण समारोपाकडे जाऊ. मी शर्वरी मॅडम तुमचं पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो की तुम्ही महत्वपूर्ण वेळ दिला आणि तुमचा जीवन प्रवास आमच्या सर्वांसोबत शेअर केला. आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. जाता जाता सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्यावा. मग आपण प्रार्थनेने आजच्या ह्या सत्संगाची सांगता करू. संदेश म्हणजे आपल्या संस्कृत मध्ये एक म्हण आहे, चरैवेती चरैवेती, म्हणजे जगायचं असेल तर पुढे चालत राहा चालत राहा चालत राहा. म्हणजे किती अडचणी आल्या काही आल्या तरी थांबू नका, पुढे जात राहा, एवढंच सांगेन या निमित्ताने. आणि विशाल जसं मी म्हंटल ना तुम्हाला की आणखीन खर तर खूप सारे महत्वाचे विषय आहेत आपले. मग शिक्षण झालं, आरोग्य झालं, नोकरी झालं, पुन्हा लग्नाचे प्रश्न आपले वेगळेच आहेत. तेही खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्याच्यावर सुद्धा बालाजी आणि आम्ही सर्वजण मिळून काम तर करतच आहोत. पण ठीक आहे, आता शिकत आमची सुरुवात आहे. आता शिकत आम्हाला हे जाणवायला लागले की अरे हा प्रश्न तर फक्त आपला नाहीये, तर हा प्रश्न आपल्या सर्वांचा आहे. म्हणजे खूप साऱ्या लोकांचा हा प्रश्न आहे आणि हे प्रश्न सोडवणं तर लांबच राहिलं, पण ह्याच्याकडे कोणी बघायला सुद्धा तयार नाही आहे. तर लोकांचं या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणं आणि ते सोडवणं हेच आता आयुष्याचं ध्येय आहे माझ्या. आणि एवढं बोलून मी माझं संपवते 2 शब्द. तर आपण सर्व मिळून ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूयात असं मला वाटतं. धन्यवाद शर्वरी मॅडम. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. आजच्या सत्संगाची सांगता आपण एका छोट्याशा प्रार्थनेने करूया. सर्वे ओके. भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम मैत्री मैत्री मैत्री. ओम विश्व मानव करो उत्क्रांती. ओम. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. पुनश्च एकदा पुढच्या एपिसोडला पण भेटूया, तोपर्यंत थांबूया. नक्कीच.